हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे मी घेतलेला भाजीपाला। आणि बघा, खेड्या गावाजवळ राहण्याचा एक फायदा आहे। एक तर आपल्याला नॅचरल सुद्धा भेटते, ताजं सुद्धा भेटते। तर बघा, आज सकाळी सकाळी मी काय काय घेतलेला आहे भाजीपाला। तर चला मी तुम्हाला दाखवते आता। तर इथे बघा किती छान ताजा भाजीपाला आलेला आहे बघा। हे बघा, कांद्याची पात एकदम छान हिरवी, नंतर कोथिंबीर बघा किती छान हिरवीगार कोथिंबीर आहे। आणि बघा इथे पालक सुद्धा किती छान आहे। ही आहे शेपू, तर इथे 2 जुड्या शेपू घेतलेली आहे बघा मी। तर बघा किती छान आहे हे बघा। आणि हे आहेत याच्या शेवग्याच्या शेंगा, तर मला ह्या माझ्या मैत्रिणीने दिलेल्या आहेत। तर बघा किती मोठ्या आहेत। आणि खरंच खूप म्हणजे खेड्याजवळ राहण्याचा खूप मोठा फायदा आहे। आणि हे बघा, हे आहेत गावरान अंडी। तर ही अंडी घेतलेली आहेत 450 रुपयाला मी। तर ही 30 अंडी आहेत। तर मला ती मी नेहमी घेते, त्यामुळे मला फक्त 15 रुपयाला लावतात ती। आणि तसं जर घ्यायला गेलं तर 20 रुपयाचं आहे बघा गावरान अंडी। तर खरंच गावरान अंडी भेटायला सुद्धा नशीब लागतं। तर तुम्ही म्हणसाल बर्ड फ्लू आलेला आहे, तर बर्ड फ्लू तो पोल्ट्री फार्म जे असतात मोठे त्याच्यामध्ये आहे। तर हे गावरान आहेत आणि हे एकदम आम्हाला माहितीसुद्धा आहे, म्हणजे त्यांचं घरसुद्धा माहिती आहे। तर ते शेतामध्ये राहतात, त्याच्यामुळे त्या कोंबड्यांना आलेला नाही रोग। तर बघा एवढा भाजीपाला, तर हा भाजीपाला एवढा फक्त मी घेतलेला आहे 40 रुपयाला। बघा किती छान ताजा। तर खूप शेताजवळ म्हणजे खेडेगावाजवळ राहणं खूप नशीबवान आहे बघा। आणि मोठ्या सिटीमध्ये आपल्याला एवढा ताजा भाजीपाला मिळतो का? तर बघा मिळतो, पण तो असा एकदम फ्रेश नाही राहत। तर बघा एवढा सर्व सकाळी सकाळी मी भाजीपाला घेतला आणि मी म्हटलं माझ्या मैत्रिणींसोबत शेअर करावं। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। आणि माझे रेसिपीजचे व्हिडिओ असतात, तर मी तुम्हाला रेसिपीजसुद्धा दाखवते। तर माझे रेसिपीचे व्हिडिओ नक्की बघत जा। आवडले तर लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।